सचिन पिळगावकर सर यांना ट्रोल केलं जातं, त्यांना रोस्ट केलं जातं. माझ्या पर्सनली मते ते खूप चुकीचं आहे. बरं, ह्याचं मी रिझन सांगणार आहे, तुम्ही मला पटकन ट्रोल करू नका. म्हणजे त्यांना खूप ट्रोल केलं जातं. महागुरूचा शब्द काही वेगळा काढलेला आहे. त्याच्यानंतर मी माझ्या आवडीचे पदार्थ रोज खातो ही जी ऍड होती त्यावरनं त्यांना रोस्ट केलं जात होतं. त्यानंतर आता उर्दू मध्ये मी विचार करतो, उर्दू मध्ये झोपतो जागतो ही जी व्हिडिओ होती ती व्हायरल झाली होती, त्याच्यावरनं ट्रोल केलं जातं. शोलेचा डायलॉग अमजद खान यांनी कुठे सांगितलं असेल डायलॉग वगैरे, त्याच्यावरनं ट्रोल केलं जातंय. त्याच्यानंतर अजून खूप काही, म्हणजे अगणित त्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात आणि त्यांना ट्रोल केलं जातं. तर हे चुकीचं आहे. मी असं का म्हणतोय हे सांगतो. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. काय ना की काही व्ह्यूजसाठी काही युट्यूबर खूप खालच्या पातळीला जाऊन सचिन पिळगावकर सर यांना रोस्ट करता आहेत. बघा, तुम्ही रोस्ट करतात, तुम्हाला व्ह्यूज मिळत आहेत, हा एक भाग वेगळा झाला. आणि एक भाग वेगळा झाला की सचिन पिळगावकर यांच्या फॅमिलीवर सुद्धा तुम्ही काही वेळेस अटॅक करता, म्हणजे बोलून. सो ते चुकीचं आहे. एखाद्याच्या पर्सनल लाईफला हात घालणं चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्या व्हिडिओजला रोस्ट करता, हा भाग वेगळा आहे. पण त्याची पातळी तुम्ही खूप खाली गाठलेली आहात, म्हणजे महागुरूचा हा शब्द वगैरे. बघ, सचिन पिळगावकर सरांनी मराठी इंडस्ट्री तर गाजवलीच आहे, तर हिंदी इंडस्ट्री सुद्धा गाजवली आहे. तर त्यांच्या डोक्यात जे यश आहे ना ते खूप इथल्या लेवलचं आहे. आणि त्याच्यामुळे तो जो ॲरोगन्स आहे, तो ॲटिट्यूड आहे, थोडाफार मीपणा आहे, तो आहेच. मी नाही म्हणत नाही, म्हणजे कुठे कुठे ते खूप जास्त बळवून जातात. पण त्याचा मिनिंग असं नाही की त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही लगेच त्याला रोस्ट कराल आणि खूप खालच्या पातळीला जाऊन रोस्ट कराल. अरे, असा व्यक्ती ज्याने मराठी इंडस्ट्रीला अनेक चित्रपट दिले, म्हणजे अशी बनवा बनवी असेल, बरं त्याच्यावरही ट्रोल केलं जातं, अशी बनवा बनवीला डायलॉग वगैरे, अशी बनवा बनवी असेल, गंमत जम्मत असेल, नवरा माझा नवसाचा असेल, अनेक चित्रपट. आता त्यांच्या लिस्ट चित्रपटाची तर अनेकच आहे. आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे सुपरस्टार घडवण्यामध्ये थोडाफार का होईना हात त्यांचा आहे. मग अशा व्यक्तीचं जे कॅलिबर आहे त्याच्यावर तुम्ही कुठेच शंका घेऊ शकत नाही. आपली पातळी काय, आपण किती केलंय, किती लेवलपर्यंत पोहोचलोय, त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचलो आहात का तुम्ही, तर तुम्ही एवढं खालच्या पातळीला जाऊन रोस्ट करताय. तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. यार, मराठी इंडस्ट्री तर सोडून द्या, हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्या माणसाला तेवढं रिस्पेक्ट आहे. सो त्या व्यक्तीला तुम्ही रोस्ट करताय हा भाग वेगळा आहे. तुमची बोलण्याचं जे पातळी आहे तिथं मेंटेन ठेवा ना यार. म्हणजे हा महागुर आहे, काही यायला काय कळतंय काय, काही उर्दू बोल, उर्दू मध्ये जागतो झोपतो, ठीक आहे, त्यांचा एक सेन्स ऑफ ह्युमर आहे किंवा थोडाफार मी पण आहे. पण तुमचं रोस्ट करण्याची पद्धती कुठेतरी चुकतीये मला असं वाटतं. आपण किती अचीव्ह केलं हे पहिला बघावं आणि मग दुसऱ्याला रोस्ट करावं असं वाटतं. हसण्यापुरती ते पर्यंत ते ठीक आहे, पण पर्सनल जर का होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि मला तेच काहीतरी वाटत होतं की सचिन पिळगावकर सरांबद्दल हेच पर्सनल बोलणं त्यांचं की ते खूप चुकीचं वाटतं. की ते व्यायाम वगैरे करतानाचे व्हिडिओ वगैरे असतील ना, मग त्यांना ते त्यांचं पर्सनल आहे, तर त्यांच्यामध्ये तुम्ही जाऊ नका ना यार. इतकं छान एका मराठी माणसाने करून ठेवलं, तर मग त्याला ते असं बोलतात की मराठी माणसाचे पाय खेचतो. तर तसं नको व्हायला यार. आपणच आपल्या एखादा पुढे जाणाऱ्या नटाला, एका ऍक्टरला कशाला खेचतोय ना. आणि त्यांनी तेव्हा करून ठेवलंय जेव्हा आपला जन्म सुद्धा झाला नसेल. काही तर ते लोक रोस्ट करणार ते तशी पण. सो मला वाटतं की थोडं आपली पातळी मेंटेन करा. आणि माझ्या मते तर त्यांना रोस्ट करू नये एवढंच माझं मत आहे. आणि कदाचित तुम्ही माझ्यावर सुद्धा या व्हिडिओवर सुद्धा कमेंट कराल, पण माझं जेन्युअनली मत असं आहे की नाही रोस्ट करायला पाहिजे. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.